मित्रांनो, एकदा माता पार्वती भगवान शिवजींचा शोध घेत असताना कैलासाच्या मानसरोवर तलावाजवळ आल्या आणि त्यांना नमस्कार करत म्हणाल्या, हे स्वामी, आज तुम्ही कैलासात नव्हतात. तुमची वाट पाहत मी खूप विचलित होत होते. मला अस्वस्थ वाटत होते. तुम्ही कुठेच दिसत नव्हतात. हे प्राणनाथ, कृपा करून मला असे वरदान द्या की मी सदैव तुमच्या सोबतच राहील आणि जेव्हा जेव्हा मला तुमची आठवण येईल तेव्हा मी स्वतः माझ्या दैवी शक्तीने तुमच्या जवळ उपस्थित राहीन. मित्रांनो, तेव्हा भगवान शिव म्हणाले, हे देवी पार्वती, जर तू माझ्याकडे तुझ्या अंतःकरणाच्या नजरेने पाहिले असतेस तर मी स्वतः तुझ्याकडे आलो असतो. हे गौरी, आज तू माझ्याकडे वरदान मागितले आहेस तर मी तुला ते नक्कीच देईन, पण माझी एक अट आहे. माझे हे वरदान मिळवण्यासाठी तुला महाशिवरात्रीला माझी पूजा करून या कथेचा प्रसार करावा लागेल. तेव्हा देवी पार्वती मोठ्या उत्साहाने म्हणते, हे भगवान, मला माफ करा. तुमची ही कहाणी मी मनापासून ऐकेन आणि तिचा प्रसारही करेन. मित्रांनो, भगवान शिव म्हणतात, जो कोणी ही कथा ऐकतो त्याच्या सर्व पापांचा मी नाश करतो आणि फक्त ही कथा ऐकल्याने त्या मनुष्याला माझा आशीर्वाद मिळतो. तसेच मृत्यूनंतरही त्याला परमगतीची प्राप्ती होते. तेव्हा देवी पार्वती म्हणते, हे परमेश्वरा, तूच या सर्व अस्तित्वाचा स्वामी आहेस. तूच आदी आणि अनंत आहेस. तुझी ही पवित्र कथा ऐकणे हे माझे आणि संपूर्ण मानवजातीचे सौभाग्य आहे. कृपया मला शिवलीलेची ही पवित्र कथा सांगा, ज्या कथेच्या श्रवणाने अमृत पिण्यासारखा आनंद मिळतो. मित्रांनो, भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, प्राचीन काळी एक शिकारी वन्य प्राण्यांची शिकार करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. तो रोज जंगलात जाऊन शिकार करायचा, हे त्याचे नित्य काम होते. हे करत असताना तो अत्यंत पापी, निर्दयी आणि निष्ठुर वृत्तीचा झाला होता. त्याच्या आत्म्यातून माणुसकी मरून गेली होती. जणू तो वाघाप्रमाणे वन्य प्राण्यांना मारून खात असे. त्याची पापे खूप वाढली होती. मग एके दिवशी तो जंगलात शिकार करायला गेला, पण दिवसभर धावपळ करूनही त्याला शिकार मिळाली नाही. भूक आणि तहाने त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि शिकारीच्या शोधात फिरत असताना तलावाच्या काठी असलेल्या बेलाच्या झाडावर तळ ठोकून बसू लागला. त्याच बेलाच्या झाडाखाली एक शिवलिंग होते, जे झाडांवरून पडलेल्या पानांनी झाकलेले होते आणि त्या शिकाऱ्याला याची काहीच कल्पना नव्हती. संध्याकाळी स्वतःसाठी आश्रय बनवताना शिकाऱ्याने झाडाची काही पाने फांद्या तोडल्या आणि खाली टाकल्या, जे चुकून त्या शिवलिंगावर पडले. शिकारीची वाट पाहत असताना त्याने नकळत बेलाच्या झाडाची पाने तोडली आणि शिवलिंगाला अर्पण केली. याच दिवशी महाशिवरात्रीचा दिवस असल्याने भुकेल्या तहानलेल्या शिकाऱ्याने दिवसभर उपवास केला आणि शिवलिंगावर बेलाची पानेही चढवली. अशा रीतीने तो नकळत केलेल्या सत्कर्माचा भागीदार झाला आणि मग रात्र झाली. मित्रांनो, भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, रात्रीचा 1 तास उलटून गेल्यावर एक गर्भधारण केलेली हरिण पाणी पिण्यासाठी तलावावर आली. तेवढ्यात शिकारीने त्याच्या धनुष्यावर बाण ठेवला. निशाणा साधत त्याने धनुष्याची दोर ओढली. मग अचानक चमत्कार झाला आणि हरण म्हणाले, अरे शिकारी, मला मारू नकोस. मी गरोदर आहे. आता मी लवकरच प्रसव करीन आणि एक पिलाला जन्म देईल. तुम्ही एकाच वेळी 2 जीव मारणार आहात, जे योग्य नाही. हे एक भ्रूण हत्याचे पाप आहे, जे निंदनीय कृत्य आहे. मी माझ्या पिलाला जन्म देऊन लवकरच तुझ्याकडे परत येईन. मग तू मला मारून तुझी भूक भागवू शकशील. मित्रांनो, भगवान शिव म्हणतात, हे पार्वती, एका हरणाचे असे नम्र बोलणे ऐकून शिकारीच्या मनात दया आली आणि त्याला हरणाचे म्हणणे खरे वाटले. त्याने ताबडतोब धनुष्याचा दोर ढिला केला आणि पुढच्याच क्षणात हरिण झुडपात दिसेनासे झाले. त्यानंतर काही वेळाने दुसरे एक हरिण तेथे पाणी प्यायला आले. तेव्हा शिकारी खूप खुश झाला. आता त्याला शिकार सापडली होती. हरिण जवळ आल्यावर त्याने धनुष्यावर बाण ठेवला आणि निशाणा साधातच होता तेवढ्यात दुसऱ्या हरणाने नम्रपणे विनंती केली आणि म्हणाले, अरे शिकारी, मी काही काळापूर्वी हंगामातून निवृत्त झाले आणि मी लैंगिक इच्छा रहित आहे. मी माझ्या प्रियकराच्या शोधात भटकत आहे. मी माझ्या पतीला भेटेन आणि लवकरच तुमच्याकडे परत येईन. मग तू माझी शिकार कर, ही माझी तुला विनम्र विनंती आहे. मित्रांनो, भगवान शिव म्हणतात, हे पार्वती, दुसऱ्याही हरिणीच्या बोलण्याने शिकाऱ्याचे मन विचलित झाले आणि त्याने तिलाही जाऊ दिले. त्याने स्वतः 2दा आपली शिकार गमावली होती. आता त्याच्या डोक्यात ताण आला होता, कारण भुकेन त्यास डोकं दुखत होते. त्याला चक्कर येत होती आणि तो चिंतेत पडला की मी जर शिकार केली नाही तर मी स्वतः उपाशी मरेन. मित्रांनो, भगवान शिव म्हणतात, आता रात्रीचा शेवटचा घटका सरत होता. तेवढ्यात एक हरण तिच्या 2 पिल्लांसह त्याच तलावावर पाणी पिण्यासाठी येते. मग शिकारी विचार करतो, वाह, काय गोष्ट आहे. आज तर एक मेजवानीच आहे. ही दुर्मिळ सुवर्ण संधी आली आहे. आणि त्याने पुन्हा धनुष्यावर बाण चढवला आणि तो बाण सोडणारच होता. तेव्हा हरिण म्हणाले, अरे शिकारी, या मुलांना त्यांच्या वडिलांच्या ताब्यात देऊन मी परत येईन. माझ्यावर कृपा आणि दया दाखव.
यावेळी मला मारू नकोस, मी त्यांना सोडून स्वतः तुझ्याकडे येईन, मी तुला या जगाचा साक्षीदार म्हणून वचन देते। मित्रांनो, हरणाचे असे बोलणे ऐकून शिकारी खूप हसला आणि म्हणाला, माझ्यासमोर असलेली शिकार का सोडू? मी इतका मूर्ख नाही, मी यापूर्वी दोनदा माझी शिकार गमावली आहे, माझी पत्नी आणि मुले देखील उपासमारीने त्रस्त असतील। तेव्हा उत्तरात हिरणी म्हणाली, जशी तुम्हाला तुमच्या मुलांची काळजी आहे तशीच मलाही माझ्या पिलांची काळजी आहे, त्यामुळे केवळ मुलांच्या नावाने मी माझे आयुष्य अल्पकाळासाठी दान करण्यास सांगत आहे। अहो शिकारी, माझ्यावर विश्वास ठेवा, मी त्यांना त्यांच्या वडिलांकडे सोडून लगेच परत येईन असे वचन देते। हरिणीचे रडणे ऐकून शिकारीला तिची दया आली, त्याने त्यांनाही पळून जाऊ दिले। शिकार न मिळाल्याने बेलाच्या झाडावर बसलेला शिकारी पाने तोडून खाली टाकत राहिला। आता रात्र संपणारच होती आणि सूर्य उगवणार होता, तेवढ्यात त्याच वाटेवरून एक अतिशय बलवान मोठे हरण चालत आले। शिकाऱ्याला वाटले की तो आता नक्कीच शिकार करेल, पण शिकाऱ्याची तणावपूर्ण स्थिती पाहून हरण अतिशय भावुक स्वरात म्हणाले, हे शिकारी भाऊ, माझ्या अगोदर आलेली 3 हरणे आणि लहान पिले मारली असतील तर तेव्हा मलाही मारायला उशीर करू नकोस, जेणेकरून मला त्यांच्या मरणाच्या दुःखाचा क्षणभरही त्रास सहन करावा लागणार नाही। मी त्याच हरणांचा पती आहे, जर तुम्ही तुमचा जीव घेतला असेल तर मलाही मारून टाका, पण तुम्ही जर त्यांना जीवनदान दिले असतील तर काही क्षणांसाठी तुम्ही मलाही जीवनदान द्या, मी त्यांना भेटून परत तुमच्यासमोर हजर होईन, हे माझे वचन आहे। हरणाची अशी कळकळीची विनंती ऐकताच संपूर्ण रात्रभर घडलेल्या घटना शिकारी समोर चक्रावून गेल्या। त्याने ती सगळी कहाणी त्याच हरणाला सांगितली। तेव्हा हरण म्हणाली, अरे शिकारी, माझ्या 3 बायका वचन देऊन जशा तुमच्याकडून जीवनदान मागून गेल्या आहेत, त्या माझ्या मृत्यूमुळे त्यांचा शब्द पाळू शकणार नाही, त्या तुमच्या भरवशाच्या पात्र आहेत असा विश्वास ठेवून तुम्ही त्यांना सोडले आहे, तसेच मलाही जाऊ द्या, या सर्वांसह मी लवकरच तुमच्यासमोर हजर होणार आहे। मित्रांनो, शिकाऱ्याचे हिंसक हृदय उपवास, रात्रीची जागरण आणि शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करून शुद्ध होते। देवाची शक्ती त्याच्यामध्ये जागी झाली होती, त्याच्या हातातून धनुष्यबाण सहज निसटले। भगवान शंकराच्या करुणेमुळे त्यांचे हिंसक अंतःकरण करुणामय भावनेने भरले होते। भूतकाळातील कृत्ये आठवून तो पश्चातापाच्या ज्योतीने जळू लागला। मित्रांनो, भगवान शिव म्हणतात, काही वेळाने हरिण आपल्या कुटुंबासह शिकाऱ्यासमोर हजर झाले, जेणेकरून तो त्यांची शिकार करू शकेल, परंतु वन्य प्राण्यांची इतकी सत्यता, प्रामाणिकपणा आणि सामूहिक प्रेमळपणा पाहून शिकारीला स्वतःची खूप लाज वाटली। त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या। त्या हरणाच्या कुटुंबाला न मारता शिकारीने त्याचे कठोर हृदय प्राण्यांवरील हिंसाचारापासून दूर केले आणि त्याला कायमचे मऊ आणि दयाळू केले। मित्रांनो, भगवान शिव म्हणतात, हे पार्वती, संपूर्ण देव समाजही देवलोकांतून ही घटना पाहत होता। प्रसंगावधान राखताच देवी देवतांनी पुष्पवृष्टी केली। त्याच वेळी स्वर्गातून एक दैवी विमान त्या जंगलात अवतरते। ते सर्व शिकारी आणि हरिणाचे कुटुंब त्याच जंगलात देवांसोबत बसून मोक्ष प्राप्त करतात। मित्रांनो, भगवान शिव म्हणतात, हे देवी, आज मी तुम्हाला महाशिवरात्रीची पवित्र कथा सांगितली आहे। जो कोणी शिकारी असला तरी केवळ शुद्ध मनाने माझी पूजा करतो, जो माझा आश्रय घेतो, त्याला मी या दुर्गुणातून मुक्त करतो। हे गौरी, जो कोणी ही कथा ऐकेल, या महाशिवरात्रीला शुद्ध अंतःकरणाने व्रत आणि उपासना करेल, त्याच्या पाठीशी माझा आशीर्वाद सदैव राहतो। हे देवी, जो भक्त जाणता किंवा नकळत माझ्याकडे येतो, तो सर्व पापांपासून मुक्त होऊन परम मोक्ष प्राप्त करतो। तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल, तर मग व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये हर हर महादेव जरूर लिहा। तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार।